हॅलो फ्रेंड्स, मी दर्शिका. आजचा जो मी आपल्यासाठी घेऊन आली आहे तो मिनी व्लॉग आहे. आमच्या ननदबाईचं बेबी शॉवर हा एक आमच्यासाठी खूप खास दिवस होता. येणारा आनंदाचा जल्लोष, आई होण्याची एक सुंदर सुरुवात, आशीर्वाद आणि प्रेमाने भरलेला दिवस, आपलं कुटुंब आणि आपला आनंद. ननदबाईच्या बेबी शॉवर मध्ये आनंदाची उधळण झाली. हा दिवस होणाऱ्या आईसाठी आशीर्वाद, प्रेम आणि शुभेच्छांनी भरलेला असतो. कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र येऊन आई आणि येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून प्रार्थना करतात. हसणे, खेळणे, सजावट, भेटवस्तू आणि भरपूर आनंद या खास दिवसाला अविस्मरणीय बनवते. तसंच काही आठवणी, छोट्या छोट्या गोष्टी, आठवणी आणि एन्जॉयमेंट, तसंच एकमेकाशी भेटण्याचा सुद्धा हा कार्यक्रम चालत असतो. तुम्ही बघितलं असेल, इथे हे जे इव्हेंट आहे हे मी नागपूरवरून खूप शोधलं. इकडे तिकडे इंस्टाग्रामवर खूप मी शोधलं, मुंबईला, इकडे तिकडे, पुण्याला फोन केले, पण मला काही भेटतच नव्हतं. फायनली मला हा एक इव्हेंट भेटला, नागपूरमध्येच भेटला. तर तो इव्हेंट होता लिटिल ड्रीम्सचा, जो मी पाळण्यामध्ये सांगितला. मग त्याच्यानंतर मी रेडी झाली आणि त्याच्यानंतर आपण बघू शकता डिंपल इतकी सुंदर दिसत होती, म्हणजे आमच्या आत्याबाई उर्फ ननदबाई. तर खूप सुंदर दिसत होत्या ह्या. त्याच्यात आम्ही त्यांना आत्याबाईच म्हणत असतो घरी, आणि अशी मी त्यांना ननदबाई नाही तर आत्याबाईच म्हणत असतात. आम्ही दोघी जावा, आम्ही त्यांना ननदबाई नाही तर आत्याबाईच म्हणत असतात. डिंपल आम्ही खूप कमी म्हणतो त्यांना. तर तुम्ही बघू शकता इतकं सुंदर दिसत होतं आणि त्या एवढ्या खुश होत्या. ते एक आईचं जे होणाऱ्या आईची ती खुशी होती, जी तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. आणि तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर संसार मांडला होता, जो आपल्या लग्नाचा संसार असतो आणि तो ऍक्च्युअल मध्ये असतो. म्हणजे प्रत्येक स्टेज इथे या रुखवंतामध्ये त्या लोकांनी मेन्शन केली होती आणि इतकी सुंदर मेन्शन केली होती, इतकं सुंदर वाटत होतं सर्व. आणि म्हणजे फर्स्ट मंथ पासून, जसं पहिल्या महिन्यापासून तर 9व्या महिन्यापर्यंत ज्या ज्या हे गोष्टी आपल्या जीवनात घडतात ते सर्व या इव्हेंटमध्ये ह्या लोकांनी दाखवलं होतं. आणि खूप तुम्ही बघू शकता इथे फोन नंबर पण आहे त्यांचा. तुम्ही स्क्रीनशॉट मारून, अगर तुम्हाला जर त्यांना ऑर्डर द्यायचा असेल तर तुम्ही तिथला स्क्रीनशॉट मारून तुम्ही तो नंबर घेऊन तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता. त्याच्यानंतर फायनली यांचा फोटोशूट वगैरे होतो आणि त्याच्यानंतर आम्ही खूप वेट करत असतो की कधी होणार एंट्री, कधी होणार. तर फायनली ही एंट्री झाली. आणि डिंपलची एंट्री आम्ही केली होती, ट्रेंडिंगमध्ये खूप चालू होतं बबल्स, आणि आम्ही कोल्ड स्पॅरोनी तिची एंट्री केली. फायनली तिचं डोहाळे ओटी भरली आम्ही, जी भरायची असते, जे काही असते ते तिचं अक्षवण वगैरे करून आम्ही तिची डोहाळे ओटी भरली. त्याच्यानंतर बघू शकता खूप सुंदर रांगोळी इथे पपिता काकूनी काढलेली आहे बेबीची, येणाऱ्या मुलाची. आणि फायनली इथे डिंपलनी काढला होता तो पेढा काढला होता. आणि तुम्हाला हा जर ब्लॉग बघायचा असेल तर तुम्ही माझ्या YouTube लिंकवर जाऊन बघू शकता.